Hello students, in last video we study the physical periodic trends in the physical properties of modern periodic table. In that we study the atomic radius and ionic radius or periodic trend in atomic radius and ionic radius. Now we study the periodic trend in ionization enthalpy. So what is meant by enthalpy? Enthalpy means the हीट रिक्वायर्ड. ओके, एन्थाल्पी म्हणजे काय होते? एनर्जी किंवा हीट रिक्वायर्ड कशासाठी? आयनायझेशनसाठी. मग हे किती असते कोणत्या एलिमेंटला किंवा ग्रुप किंवा पिरियड वाईज काय चेंज होतात आयनायझेशन एन्थाल्पीमध्ये ते आज आपण अभ्यासू. रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम द न्यूट्रल ॲटम एक्स रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ कटायन एक्स प्लस. ओके, रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूट्रल ॲटम, एखादा न्यूट्रल ॲटम असेल, सपोज एक्स असेल, मग या एक्समधून जर इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत असेल तर त्याचे प्लस चार्जेस काय होऊन जाणार? वाढणार. कारण इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचे नंबर कसे असतात? सेम असतात. पण समजा इलेक्ट्रॉनचा एक नंबर कमी झाला, म्हणजेच निगेटिव्ह चार्ज एकनी कमी झाला, तर त्याचा ऑलरेडी काय होणार? पॉझिटिव्ह चार्ज एकनी वाढेल. मग ते कोणता आयन तयार करणार? एक्स प्लस, म्हणजेच कटायन तयार करणार. द एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह the energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as ionization enthalpy. लक्षात येतं? मी आधीच म्हटल्याप्रमाणे एन्थाल्पी म्हणजे काय होते? एनर्जी किंवा हीट. मग या एक्झाम्पलवरून आपल्याला याची डेफिनेशन लक्षात येतं की रिमूव्हल ऑफ ॲन इलेक्ट्रॉन from the neutral atom X results in the formation of cation X plus. Okay, the energy required to remove an electron from the isolated gaseous atom in its ground state is called as the ionization enthalpy. मग इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी कुठून? एखाद्या ॲटममधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी तो कोणत्या कंडिशनमध्ये राहणार? ॲटम जेव्हा आयसोलेटेड गॅसियस स्टेटमध्ये राहणार, ग्राउंड स्टेटमध्ये राहील, त्या कंडिशनमधून त्या ॲटममधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी जितकी एनर्जी लागते किंवा रिक्वायर्ड होते त्याला काय म्हणतात? आयनायझेशन एन्थाल्पी. लक्षात आलं? आयनायझेशन एन्थाल्पी म्हणजे काय? एका गॅसियस स्टेट आयसोलेटेड गॅसियस ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट आयसोलेटेड गॅसियस ॲटम जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये असेल, त्या ॲटममधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी जितकी एनर्जी रिक्वायर्ड असेल किंवा लागत असेल त्याला म्हणतात आयनायझेशन एन्थाल्पी. आयनायझेशन एन्थाल्पी इज क्वांटिटेटिव्ह मेजर ऑफ टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन अँड एक्सप्रेस इन किलो जूल मोल इनवर्स. ओके, तर ionization enthalpy is the quantitative measure of tendency of an element to lose electron. मग आयनायझेशन एन्थाल्पी ही काय आहे? एक टेंडेन्सी ऑफ एलिमेंट टू लूज इलेक्ट्रॉन, एक क्वांटिटेटिव्ह मेजर आहे. सिन्स इलेक्ट्रॉन आर लॉस्ट वन ॲट अ टाईम वी हॅव फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी, सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी अँड सो ऑन फॉर अ गिवन एलिमेंट. मग एका एलिमेंटमधून, एका ॲटममधून जेव्हा एक इलेक्ट्रॉन लूज होणार तेव्हा आपण त्याला काय म्हणू? फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. नंतर दुसरा इलेक्ट्रॉन लूज होत असेल तेव्हा म्हणू सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी आणि सो ऑन. आयनायझेशन एन्थाल्पी इज ऑलवेज पॉझिटिव्ह सिन्स द एनर्जी ऑलवेज नीड टू बी सप्लाइड टू नॉक आउट इलेक्ट्रॉन फ्रॉम ॲटम. ओके, एका ॲटममधून इलेक्ट्रॉनला बाहेर पडण्यासाठी जेवढी एनर्जी लागते त्यालाच आपण आयनायझेशन एन्थाल्पी म्हटलं होतं. हे आयनायझेशन एन्थाल्पी व्हॅल्यू नेहमी कशी येणार? पॉझिटिव्ह राहील. द सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी D1H2 इज लार्जर दॅन द फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पी. ओके, सेकंड आयनायझेशन एन्थाल्पी ही नेहमी फर्स्ट आयनायझेशन एन्थाल्पीपेक्षा कशी राहणार? मोठी राहणार.
ॲज इट इन्व्हॉल्व्स रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. मग ही जास्ती का बरं राहील? कारण पहिले ॲटम कसा होता? न्यूट्रल होता, त्यावर चार्ज होता का? नाही. मग त्यावर चार्ज नव्हता, त्यामुळे तो काय करणार? एक इलेक्ट्रॉन इझिली लूज करणार. तर त्यानंतर त्यामधून अजून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह होण्यासाठी तो इझिली लूज करू शकत नाही, कारण आता न्यूक्लियसवर काय आलेला आहे? कटायन तयार झाला आहे न्यूक्लियसचा. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह झाल्यामुळे तो चार्ज झालेला आहे. मग अशा वेळेस एक इलेक्ट्रॉन पुन्हा रिमूव्ह होण्यासाठी एनर्जी कशी लागेल? जास्ती लागेल. म्हणून सेकंड आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू ही नेहमी फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूपेक्षा ही कशी राहणार? नेहमी जास्ती राहणार. ओके. शोध टेबल नंबर 6.3 and 7.3 and 7.4 shows the value of first ionization enthalpy. Draw down the group first across the period 2 respectively. पेज नंबर 103 वर जे दोन टेबल दिलेले आहे बघा. टेबल नंबर 7.3 फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूज ऑफ एलिमेंट ऑफ ग्रुप 1. फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू दिलेली आहे फर्स्ट एलिमेंटच्या ग्रुप नंबर 1च्या एलिमेंटची. हा फर्स्ट कॉलममध्ये आहे ॲटॉमिक नंबर, त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि नंतर दिलेले आहे आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू. कोणती? फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी. ओके. त्यानंतर खालच्या टेबलमध्ये फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू ऑफ एलिमेंट ऑफ पिरियड 2. पिरियड 2 मधल्या एलिमेंटची काय दिलेली आहे? आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यूज दिलेले आहे. फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी 7.3 मध्ये पहिल्या ग्रुपची दिलेली आहे आणि 7.4 मध्ये पहिल्या पिरियडची दिलेली आहे. सेकंड पिरियडची दिलेली आहे आणि 7.3 मध्ये ग्रुप 1ची दिलेली आहे. ओके. अँड ओव्हरऑल इन्क्रीज ऑफ द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी अक्रॉस द पिरियड. मग आपल्याला काय लक्षात येत आहे? पिरियडमध्ये काय झालेलं आहे? आयनायझेशन एन्थॅल्पी अक्रॉस द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट काय झालेलं आहे? इन्क्रीज होताना दिसतं. ओके. आणि ग्रुपमध्ये इफ वी गो डाऊन द ग्रुप इट विल बी डिक्रीजेस. बघा 5 पहिल्या लिथियमची किती होती आयनायझेशन एन्थॅल्पी? 520 मोल किलो जूल पर मोल होतं. तर लास्ट एलिमेंटमध्ये किती आहे? 374 आहे. यावरून काय लक्षात येतं? इफ वी गो डाऊन द ग्रुप द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी व्हॅल्यू विल बी डिक्रीजेस अँड इफ वी गो left to right from in the period we see that the first ionization enthalpy value will be increases. Okay. This is because the screening is the same and the effective nuclear charge increases across a period. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट जो आपण मागे अभ्यासलेला होता तो काय होत जातोय? पिरियडमध्ये वाढतोय. ॲज अ रिझल्ट द आउटर इलेक्ट्रॉन इज हेल्ड मोर टाईटली. मग आउटर इलेक्ट्रॉन हे काय आहे? मोर टाईटली हेल्ड आहे. द फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी देअरफॉर इन्क्रीजेस अक्रॉस अ पिरियड. मग आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन हे मोर टाईटली हेल्ड असल्यामुळे काय होणार? ते इझिली लूज होणार का? इझिली लूज होणार नाही. त्यामुळे त्यांना लूज करण्यासाठी एनर्जी कशी लागेल? जास्ती लागणार. म्हणूनच फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी आपल्याला पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट हे कसं होत आहे? इन्क्रीज होताना दिसते, कारण त्यांचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्टसुद्धा काय होत जातो? वाढत जातो. कशानुसार? ॲटॉमिक नंबर जसे जसे वाढतात तसं त्यांचा स्क्रीनिंग इफेक्ट पण वाढेल आणि त्यानुसार इलेक्ट्रॉन हे कसे राहतील? टाईटली बॉन्डेड राहतील. टाईटली बॉन्डेड राहिल्यामुळे ते इझिली काय होणार नाही? ॲटम त्याला लूज करू शकणार नाही. मग त्याला लूज करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल? जास्ती करावी लागेल. ओके. म्हणूनच इथे काय होतं आहे? आयनायझेशन एन्थॅल्पी इन द पिरियड इफ वी गो लेफ्ट टू राईट इट विल बी इन्क्रीजेस. द इनर गॅस शो द हायेस्ट फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी अक्रॉस अ पिरियड. इनर गॅसमध्ये सगळे एलिमेंट कसे आहेत? स्टेबल आहेत. सगळेच इलेक्ट्रॉन हे काय आहे? टाईटली बॉन्डेड आहे. त्यामुळे त्यांना लूज करण्यासाठी जास्ती एनर्जी सप्लाय करावं लागेल. म्हणून त्यांचं फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ही कशी होणार? वाढतच जाईल. द अल्कली मेटल डिस्प्ले द लोएस्ट फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी.
Some irregularities are noticed for the first ionization enthalpies as we move across a period. For example, the first ionization enthalpy of beryllium B is smaller than that of the B. This is because beryllium loses the electron from 2s orbital while the boron loses the electron from 2p orbital, which has a less penetration than the 2s orbital, and therefore it is easier to remove a 2p electron than a 2s electron. Similarly, the first ionization enthalpy of oxygen is smaller than that of the nitrogen. This is because oxygen loses the electron from doubly occupied 2p orbital. Due to electron repulsion, it is easier to lose this electron than the electron from the singly occupied 2p orbital. Okay. मग काही पिरियडिक ट्रेंड्समध्ये काय दिसतात आपल्याला एक्सेप्शन पण दिसतात की बेरियमचा आयनायझेशन एन्थॅल्पी हा बोरॉनपेक्षा कसा आहे, जास्ती आहे, आणि बोरॉनचा हा बेरियमपेक्षा कसा असतो, कमी असतो. का तर त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे. त्याचप्रमाणे ऑक्सिजनचं आयनायझेशन फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी हा नायट्रोजनपेक्षा कसं राहणार, कमी राहणार. तर नायट्रोजनचा हा जास्ती राहील बिकॉज ऑक्सिजनमध्ये काय असते, ऑक्सिजन इज लूज दॅन द इलेक्ट्रॉन फ्रॉम ए डबली ऑक्युपाईड 2p ऑर्बिटल. यामध्ये डबली ऑक्युपाईड 2p ऑर्बिटल आहे, त्यामुळे ऑक्सिजनचा इलेक्ट्रॉन हा काय करू शकतो, इझिली लूज करू शकतो. म्हणून आयनायझेशन एन्थॅल्पी हा कसा आहे, ऑक्सिजन जरी नायट्रोजनच्या आधी येत असेल, नंतर येत असेल, तरी पण त्याचा आयनायझेशन एन्थॅल्पी हा कसा आहे, नायट्रोजनपेक्षा कमी आहे. ओके. हे तुम्हाला या टेबल नंबर 7.4 मध्ये दिसून येणार बघा. फर्स्ट आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ऑक्सिजन हा किती आहे, 1314 आहे. तर नायट्रोजनचा काय आहे, 1402 आहे. त्याचप्रमाणे बोरॉनचा किती आहे, 801 आहे. तर बेरिलियमचा किती आहे, 899 आहे. हे कशामुळे होतं आहे, त्यांच्या आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे. Okay. So in next we study the electron gain enthalpy. Thank you.